PS स्टोरी टेलर कथांच्या अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तो दूर का भाग 47. लेखिका प्राची सुळे. आदिराज आणि राकेशची नजरानजर झाली. दोघांच्या नजरेत एकच प्रश्न होता. कदाचित त्याचं उत्तरही एकच असावं. डॅडींच्या नावापुढे अजून एक रेड डॉट लागणार. आधीचं मन सांगत होतं आणि त्याचवेळी तो आतून हादरला होता. भाग पुढे. आधी तू सुद्धा तोच विचार करतोयस जो मी करतोय? राकेशने त्याला रोखून बघत विचारले. हो, आय मीन असेल कदाचित. आदिराज मोघम बोलला. कदाचित? काय मिनिंग आधी? अरे तेच आहे. एक सामान्य शाळा जी सरकारी नाही आहे की कुठल्या मोठ्या संस्थेची नाही, तर एका सभ्य आणि उच्च लोकांची प्रायव्हेट शाळा आहे जी त्यांच्या पूर्वजांपासून अस्तित्वात आहे. राकेश ठाम आवाजात बोलला. थोडी बहुत मीही शाळेची माहिती जाणून घेतले. तर प्रश्न असा की अंकल त्या शाळेच्या मागे एवढे का लागले की खुद्द गृहनिर्माण मंत्र्यांना इन्व्हॉल्व केले. अँड इफ आय एम नॉट मिस्टेकन, तुझा आणि अंकलचा यावरून वाद झाला होता तेव्हा मैथिली या शाळेची ओनर आहे हे तुला समजलं. मग सारे संदर्भच बदलून गेले, करेक्ट? राकेश एक दीर्घ उसासा सोडत म्हणाला. आता कळलं. मैथिली तुझ्या आयुष्यात येण्याआधी अंकल तिच्या आयुष्यात आधीपासून होते. राकेश बोलायचा थांबला. आदिराजने रेड पेन उचलला व विश्वनाथच्या नावापुढे अजून एक रेड डॉट टाकला. राकेशने फक्त पाहिले. नाव अंकल स्वतः मैथिलीच्या शाळेत तिला भेटायला गेले व तुमचं लग्न ठरवले. म्हणजे बोलावलं होतं आंटीने, पण अंकल तिच्या शाळेत गेले. का? कशासाठी? फक्त लग्न जमवण्यासाठी की शाळा नजरेखालून घालायला? परत प्रश्न का? राकेश प्रश्न विचारत होता. त्याचे डोकं सुन्न झाले. त्याने इंटरकॉमवर 2 कॉफी व दोघांसाठी सँडविच मागवले. आता काय? आधीने काही न बोलता विश्वनाथच्या नावापुढे अजून एक रेड डॉट टाकला. आतापर्यंत 5 रेड डॉट झाले होते. 5 मिनिटांनी कॉफी, सँडविच व पाणी ठेवून पिऊन निघून गेला. काही वेळ दोघे शांत राहिले. काही न बोलता खाणं संपवले व कॉफी. राकेशचे एक वेळ ठीक आहे, तो परका आहे, पण ज्या व्यक्तीबद्दल चालू होते त्याचा आदिराज मुलगा आहे. ज्यांना आदर्श मानत आलोय त्यांचे खरे रूप प्रकट होण्याच्या मार्गावर होते आणि हेच आदिला नको होते. हे सगळं खोटं असू दे, त्याचं मन म्हणत होतं. आदिराज, हे सगळं खूप गंभीर आणि भयंकर आहे. म्हणजे वर दिसताना पाणी उथळ वाटते, पण जेव्हा त्यात उतरू तेव्हा कदाचित त्याची पातळी खूप खोल असेल. त्यात बुडून जीवही जाऊ शकतो. राकेश तंद्रीत बडबडत होता. नीट सांग, तुला काय म्हणायचे आहे? सस्पेन्स नकोय, आदिराज म्हणाला. आधी आता शेवटचं. मैथिलीने तुला काही सांगितले आहे? म्हणजे कुठली अनैसर्गिक गोष्ट, विचित्र गोष्ट जी तिला जाणवली आहे? राकेशने विचारलेल्या प्रश्नाने आदिराजच्या पायाखालची जमीन हादरली. त्याच्या घशाला कोरड पडली. समोर असलेल्या ग्लासातलं पाणी तो घटाघट प्याला. ठसकाही लागला. हळू पी, रिलॅक्स. नाही राकेश, आता रिलॅक्स होणं अशक्य. हे बोलत असतानाच आधीने लाल पेनाने 6वा पण मोठा रेड डॉट विश्वनाथच्या नावापुढे टाकला. वन्स फॉर ऑल. तो पुटपुटला. काय झाले आधी? सांग मला. आपण त्यासाठीच आहोत इथे, राकेशला पाठीवर थोपटत म्हणाला. आधीने दोन्ही पंजात चेहरा झाकून घेतला. त्याला खूप वाईट वाटत होते. मैथिली फक्त त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला सगळं सांगत होती. तो तिला सांभाळेल, आधार देईल, कधीही एकटं पाडणार नाही की दुःख देणार नाही. लग्नाच्या वेळी हीच वचनं त्याने तिला धोक्यात दिली होती आणि अवघ्या काही दिवसातच त्याने या सर्वाला तडा दिला. मैथिली पोटतिडकीने काहीतरी सांगत होती आणि आधीने तिचा राग केला. तिच्याशी काहीही न बोलता अबोला धरला. नो नो नो, मी असं कसं वागू शकतो? मैथिली मला काहीतरी महत्त्वाची सांगत होती.
खूप घाबरलेली होती. तिला जवळ घेऊन तिला धीर द्यायचं सोडून तिला चूप केले. तिच्यापासून दूर झालो. तिला किती दुःख झाले असेल. राकेश, मी खूप मोठा गुन्हा केला मैथिलीचा. तिच्या विश्वासाला तडा दिला. मी चुकलो रे. आदिराजला हा ताण सहन झाला नाही. तो जरी स्ट्रॉंग पुरुष असला तरी होते तर मानवी मन. आधीचा बांध तुटला. तो रडू लागला. राकेशला त्याला धीर देऊन थांबवावं असं वाटलं, पण लगेच विचार करून तो थांबला. मैथिलीला कसं वाटलं असेल हे त्यालाही कळू दे थोडं. थोडा वेळ गेल्यावर राकेश त्याच्याजवळ गेला. आदिराज, सांभाळ स्वतःला. तू रडला तर मैथिलीचं काय, तिचा विचार कर. आता सर्वात महत्त्वाची प्रायोरिटी आहे ती मैथिली आणि तिचे आजोबा. मला सारखं असं वाटते की काहीतरी भयंकर होणार आहे. कुठला तरी भयंकर कट शिजतोय. हा सगळा काय प्रकार आहे तो लवकरात लवकर शोधायला हवं. अजूनही खूप खोलवर काहीतरी आहे जे वर आलं नाही आहे. राकेश, आता जे काही भयंकर वादळ येईल त्याला या आदिराजशी सामना करावा लागेल. माझ्या वाट्यात आता जो कोणी येईल तो आडवा होईल. मग तो माझा बाप का असेना, पण यापुढे मी एकही वाईट गोष्ट होऊ देणार नाही. आधीच्या डोळ्यात अंगार फुलला होता. शरीरातलं रक्त लावाप्रमाणे उसळत होते. त्याला थांबवणे केवळ अशक्य. राकेशला बघत विचार करत होता. राकेश, मला मैथिलीने काल 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 रात्री काय सांगितले माहिती आहे? त्याचे लाल झालेले डोळे राकेशवर गाडत आधी म्हणाला. काय? ती म्हणाली, डॅडींचं काहीतरी भयंकर कारस्थान सुरू आहे आणि मैथिलीने त्याला जे काही सांगितलं त्यातला एक ना एक शब्द जसाच्या तसा आधीने त्याला सांगितला. काहीही लपवलं नाही. त्याशिवाय तिच्या आईवडिलांना डॅडीनी बार्डेजला नदीत बुडवून मारले हेही सांगितले. पण तोंडाने सांगणं आणि पुरावे दाखवणं यात खूप फरक असतो. मैथिलीकडे कसलाच पुरावा नाही आहे. तिने डॅडींना फोनवर बोलताना पाहिलं होतं, ऐकलं होतं, पण दुर्दैवाने तिच्याकडे पुरावा नाही आहे. आधी बोलायचं थांबला. काय? दुसऱ्या सेकंदला आधी जागचा हल्ला. तो भेदरून घाबरून राकेशकडे बघू लागला, कारण एवढ्या जोरात राकेश किंचाळला होता. विश्वनाथने चारी बाजूने सगळ्यांना घेरले. नंदिनी शोधेल का सूर्यकांतचं रहस्य? तो महत्त्वाचा पेपर नाहीसा झालाय समजल्यावर काजल आणि अखिलेश काय करतील? मैथिली, आजो सेफ आहेत का की कुठलं संकट? आदिराजने सांगितलेले एवढे भयंकर होते की पटकन काय बोलावे ते राकेशला समजले नाही आणि त्याऐवजी तो फक्त किंचाळला. तू हे आत्ता सांगतोयस? अरे, हे तर सोनार की एक लोहार की. पण एवढा वेळ आपण डॉट खेळत होतो ते मजा म्हणून का? यावेळी राकेशने पाहिलं नाही समोर कोण आहे आणि तो जास्तच रागात बोलला. धर, पाणी पी. त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत आदिराजने म्हटले. तू का नाही हे आधी बोललास? राकेश शांत होतच नव्हता. थांब राकेश, पॅनिक होऊ नकोस. अरे, काय बोलतोयस? हे आधी का नाही सांगितले म्हणून? कसं सांगू बोल. आधीचा आवाज चढला. 2 दिवसांनी शिवापूरहून आलो. आधीच डोक्यात विचारांचं काहूर. डॅडींवर थोडासा राग. ते कमी की काय त्या काजलने नसता ताप दिला डोक्याला. घरी येऊन मैथिलीशी बोलेन, आमचे काही क्षण आनंदात जातील. स्वतःला दोषी मानत होतो मी. घरी आल्यावर काय तर मैथिली रडका चेहरा घेऊन समोर आली. तिला जवळ गेले, समजावले, पण नंतर तिने माझ्यावरच बॉम्ब टाकला. डॅडींबद्दल सगळं सांगितले आणि तिच्या आईवडिलांच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत हे सांगितले. एकदम असं भीषण समोर आलं तर तुझी काय रिॲक्शन असती? तू काय विचार केला असतास? काहीही विचार न करता, कुठलाही ठोस पुरावा हाती नसताना फक्त मैथिली म्हणाली म्हणून मी डॅडींना विचारायला जावं असं होतं का? काहीतरी सेन्स आहे का याला? कुठल्या आधारावर डॅडींना विचारू? हे खेळणं तुटलं म्हणून विचारतोय असं होतं का? सांग. उलट मोठा प्रॉब्लेम झाला असता. काल आलेली मुलगी डॅडींना खुनी म्हणते हे मॉमने तरी पचवलं असतं का? किती मोठा गोंधळ झाला असता. अरे, एकीकडे मैथिली, दुसरीकडे माझे आई वडील. कोणाची बाजू घ्यायला हवी होती? आणि कोणाचीही घेतली असती तर दुसऱ्याचे काय? माझ्या मनाची काय अवस्था होती त्यावेळी तू कोणाला माहिती आहे? त्यावेळी शांत राहणं पसंत केले मी. सरळ बाहेर पडलो आणि लॉनमध्ये फिरत राहिलो. मैथिली रडत होती, तिलाही शांत केलं नाही.
आज सकाळीसुद्धा फक्त बाय केले व निघालो. राकेश, तू एक एक लिंक जोडत गेलास. डॅडींच्या नावावर रेड डॉट लागत गेली. माझ्या मनात काय उलथापालथ होत असेल विचार कर. अरे, अप्रत्यक्षपणे डॅडी गुन्हेगारच्या चौकटीत उभे राहिले आहेत आणि शेवटी मला हे सांगावं लागलं. माझ्या जागी तू असतास तर काय केलं असतंस? अधिराजने टेबलावर हात आपटत राकेशच्या नजरेत नजर काढत म्हटले. आधी बोलत असताना राकेशने एकदाही त्याला थांबवले नाही की काही विचारले नाही. तो जे काही बोलला ते एकदम खरे होते. कोणताही मुलगा काल आलेली बायको अचानक आपल्या वडिलांना कुणी म्हणते हे कसं मान्य करेल? उलट त्या परिस्थितीत त्यांनी किती संयम ठेवला. कोणाला काहीही न विचारता शांत राहिला. कारण कायदाही पुरावा मागतो आणि तोच नव्हता. अधिराजची अवस्था जास्त केविलवाणी होती. राकेशला वाईट वाटले. उगाच त्याला बोलवलो असे वाटले. आधी, आय एम सॉरी यार. मला तुला दुखवायचे नव्हते खरंच. राकेश त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. इट्स ओके. तुला कुठे हे माहीत होते? आधी क्षीण हसला. राकेशला खूपच दया आली त्याची आणि मैथिलीसाठीही वाईट वाटले. नुकतंच लग्न झाले दोघांचे. मस्त रोमांस करावा, दूर परदेशात फिरायला जायचं सोडून हे कसलं संकट पाठी लागले. सगळ्या घटना पाहिल्या तर त्याची सुई फक्त विश्वनाथ अंकलकडेच फिरते. जर त्यांनी खरंच असं काही केलं असेल तर पुढे या सगळ्यांना धोका आहे. त्यांना लवकरात लवकर रोखणं महत्त्वाचे आहे. यात पोलिसांची मदत लागेल. राकेश विचार करत होता. राकेश, मी घरी जातो. मैथिली पण येईल. तिच्याशी बोलतो. शिवाय डॅडींवर नजर ठेवायला हवी. आता पुरावे मीच गोळा करणार. जर डॅडी घडणाऱ्या प्रत्येक घटनेला जबाबदार असतील तर त्यांना माफी नाही, कायदाच त्यांना शिक्षा देईल. आदिराज गंभीर होऊन बोलला. राकेशने हुंकार भरला. निघ तू. मलाही एक महत्त्वाचे काम करायचे आहे, तो म्हणाला. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला व केबिनच्या बाहेर आले. रिसेप्शनला चौकशी केली तर विश्वनाथ ऑफिसला आला नव्हता. अधिराजने कार चौधरी विलाकडे वळवली तर राकेशने त्याची कार त्याने ठरवलेल्या दिशेला वळवली. पप्पा, पप्पा, कुठे आहात? बंगल्याच्या दारात पाय ठेवल्यापासून काजल अखिलेशला आवाज देत होती. ती भयंकर खुश होती. काजल, अगं किती जोराने ओरडतेस, हळू जरा. ओ नो पप्पा, डोंट स्टॉप मी. लेट मी एन्जॉय माय सक्सेस. ती गोल गिरकी घेत जोराने बोलली. तू पडशील. काजल, शांत हो भाऊ. लहान मुलासारखं वागू नकोस. आणि सांग काय झाले? अखिलेश सौम्य दम देत म्हणाला. पप्पा, मस्त ड्रिंक बनवा. लेट्स सेलिब्रेट. ती पुन्हा खुश होत बोलली. बरं, पण तू आधी एका जागेवर बस तरच. ओके. काजल सोफ्यावर धाडकन बसली. हातातल्या फोल्डरकडे अतिप्रेमाने बघत त्यावर ओठ टेकवले. अखिलेशने दोघांसाठी ड्रिंक्स बनवले व तो तिच्यासमोर सोफ्यावर येऊन बसला. घे, तो म्हणाला. 3 cheers फॉर युअर रिवेंज, काजल म्हणाली व तिने हातातला ग्लास उंचावला. क्रमश. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचे सारे हक्क लेखिकेकडे सुरक्षित आहेत. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथेला उशीर होत आहे पण कामामुळे मी काही करू शकत नाही. त्यासाठी पुन्हा एकदा क्षमस्व. कथेला हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद.